बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस. बच्चू कडूंचं वजन 2 किलोनी घटलं. मराठा आरक्षणासंदर्भात आजपासून मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी. न्यायमूर्ती रवींद्र घोगेंच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्यीय पूर्णपीठ सुनावणी घेणार. राज्यामध्ये पुढील 2 दिवसांनंतर मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता. नैऋत्य मोसमी वारे मागील 12 दिवसांपासून एकाच जागेवर. मुंबई शहरासह उपनगर आणि ठाण्यामध्ये उद्यापासून 17 जूनपर्यंत पावसाचा अंदाज. हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी. पुण्यामध्ये उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. उद्यापासून 4 दिवस शहर परिसरामध्ये मेघगर्जना, विजांच्या गडगडाटासह पाऊस पडणार. 15 जून नंतरच मोसमी पाऊस, त्यामुळे पेरणीची घाई नको. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोसमी पावसाबाबत चर्चा. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहोचलं. मोसमी पावसाची प्रतीक्षा. वातावरणामध्ये प्रचंड उकाडा. नाशिकमधील धरणांमध्ये 25% जलसाठा शिल्लक. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये 44% जलसाठा. सोलापुरातील बार्शीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी. एका शेतकऱ्याच्या 2.5 एकर केळीच्या बागेचं मोठं नुकसान. विठुरायाच्या वारीचं राज्यातील नियोजन. आज पंढरपूरमध्ये ठरणार. एसटी महामंडळाकडून तयारी सुरू.